हल्लीच्या पिढीमध्ये थोडासा तरुण पिढीला असेल, युवा पिढीला असेल, आपल्या ज्येष्ठ वर्गाविषयी थोडीशी आत्मीयता असेल किंवा त्यांच्याविषयी आपुलकी थोडीशी कुठंतर कमी पडत चालली असं मला पण वाटतं. परंतु मी एवढं सांगेन की आपण तासगावमध्ये प्रत्येक माध्यमातून काम करत असताना आपल्या वडीलधारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर त्यांना आम्ही तरी आता सध्या असं माझं मत आहे की बाबा ज्येष्ठ नागरिक असतील तर आपण सवयीचं आहोत. त्यामुळं मला वाटते त्या पिढीमुळे आपण घडलोय आणि त्यांच्यामुळेच आपण इथं कुठं उभा आहे असं मला वाटते. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे उपकार किंवा त्यांचे कारण आपण मानू शकत नाही. ते आपले आई वडील आहेत, जेवढे मानव तेवढे कमीच असतात. अशा आपण आई वडिलांचा, ज्येष्ठांचा सत्कार केला पाहिजे. आणि आपले इथे सगळे उपस्थित मान्यवर असतील, आपल्या आशा मॅडम असतील, मनीषा मॅडम असतील, आमच्या डॉक्टर मॅडम असतील, वैशाली बहीण जे असतील, सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम घडतोय. आम्ही तुमचा एक आदर्श घेऊ की बाबा तासगावमध्ये वावरत असताना प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा कसा सन्मान राहील याकडे आमचं लक्ष असेल. आणि मी सांगायला तर माझंच उदाहरण सांगेन की मी आमच्या सासूबाई सासरे आहेत म्हणून मी बिनधास्त फिरू शकते. अगदी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत माझा प्रवास चालू असते, परंतु मी अगदी त्यांच्या जीवावर, एकटीच्या जीवावर घर सोडून मी सगळं फिरत असते. सगळं महिला आहेत आमच्यात कामाला, त्या करत असतात, परंतु एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण ज्यांच्या जीवावर सोडतो ती माझ्या सासूबाई. मी त्यांचा आधी माझ्या मनात आली त्यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट असेल आणि कधी वेळ आली तर त्यांचाही सन्मान करण्याची वेळ आली तर मी नक्की करेन. आणि तर असं आपलं एक आई वडिलांचं आपल्या प्रत्येक पिढीला किंवा प्रत्येक आत्ताच्या येणाऱ्या असेल युवा पिढीला आयुष्यामध्ये आपले ते करतायत हे फक्त आठवणीत राहिले पाहिजे. या गोष्टी आपण मुलांच्या पुढे आदर्श ठेवून प्रत्येक वेळी करत असताना कुठलंही कार्य असू दे पहिला आपल्या ज्येष्ठ वर्ग असेल त्यांना आपण सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्हीही म्हणजे आमच्या घरात तर तो आहे की माझी मुलं सुद्धा खूप आई वडिलांचा, आजोबाजींचा रिस्पेक्ट करतात प्रत्येक गोष्टीला. तर असंच आपल्या तासगावमध्ये ही चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या तुमच्या माध्यमातून होत राहील कार्य. आणि आम्ही तासगावमध्ये सगळ्या ज्येष्ठ वर्गांचं असं काहीतरी आणि आम्हाला पण ठेवता आलं तर आम्ही नक्की प्रयत्न करू ज्येष्ठ वर्गांसाठी. मी एवढंच सांगेन आणि माझे 2 शब्द बोलून तर थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.